मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पर्सेंटेज म्हणजे आपल्या शेकडेवारीचा आपण पहिला भाग संपलेला आहे. हे बघा, आता आपण काय करणार आहे, दुसरा भाग बघणार आहेत. आपण 4 प्रश्न तिथे घेतले होते आणि तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता बघा 5 नंबरचा प्रश्न बघा. या ठिकाणी रवीला एका परीक्षेत 72% मिळाले. जर हे 360 मार्क आहेत तर परीक्षा किती गुणांची होती? हे बघा, असे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी एक लाईन मारा आणि गुणाकारचे चिन्ह ठेवा. हे बघा, विचारलं काय तर परीक्षा किती गुणांची होती. हे पहा, जे विचारलं असेल ते गुणाकाराच्या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. आता दिलेलं काय हे पहा, 72% मिळाले आणि 360 मार्क होते. म्हणजे त्याला जेव्हा 360 मार्क भेटले असतील त्याचे किती झाले असतील? 72%. जर त्याला 100% भेटले असते, जर त्याला 100% भेटले असते तर म्हणजे परीक्षा किती गुणांची होती म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त मार्क आपल्याला समजतील. आता पहा, या ठिकाणी बघा 72% म्हटलंय आणि 100%. ज्याच्या मान दिला असेल ते खाली लिहा आणि जे विचारलं असेल ते गुणाकारामध्ये घ्या. 72च्या पाड्यात मला 5 नंबरवरती 360 दिसतो. हे पहा, 360 आल्यानंतर 72 5 किती आले? 360 आणि 5 गुणिला 100 किती झाले तुमचे? 500. हे पहा, ऑप्शन मध्ये 1 नंबर ऑप्शन आपला उत्तर येईल. पहा, हा 0 हा चुकीचा आहे. 72 5 किती होतो? 360. यानंतर पुढचा प्रश्न बघा तुम्ही. हा प्रश्न, एका व्यक्तीचा पगार 8,100 वरून 9,000 रुपये होतो तर पगारात किती टक्के वाढ झाली? हे पहा, परीक्षेत आपण डायरेक्ट त्यांच्या रेशो पण घेऊ शकतो. हे पहा, इथलं इथे आपण 0 कट करून देऊ. 2 0 गेले, 2 0 गेले. म्हणजे त्या व्यक्तीचा पगार पहिले 81 रुपये होता आणि त्यानंतर आता किती झालेला आहे? 90 रुपये. एक सॉल्व करण्याची काय सोपी मेथड. आता बघा किती वाढ झालेली आहे? 9 रुपये. किती वाढले? 9 रुपये. जेवढे वाढले असतील ते अंशामध्ये लिहा. किती मध्ये वाढ झाली? 81 मध्ये वाढ झाली, म्हणून 81 कोडी लिहिणार आहे मी छेदामध्ये. आणि हेच आपल्याला काय विचारलंय? टक्क्यामध्ये. हे पहा, 9 गुण छेद 81 म्हणजे काय? 9 9 81. 100 भागिला 9, 100 भागिला 9 आपण त्याला काय म्हणतो? हे पहा, ऑप्शन मध्ये 9 कुठे दिसतोय? छेदस्थानी सर्व ठिकाणी आहे. हे पहा, 100 भागिला 9 याला आपण काय म्हणतो? 11.1/9. हे पहा, करून घ्या. 11 गुणिला 9 99 आणि 1 100. 100 छेद 9 उत्तर येत आहे. म्हणजे ए नंबर ऑप्शन आपला काय उत्तर आहे. यानंतर 7 नंबरचा प्रश्न बघा. एका संख्येत 12.5% वाढ होते तर ती 99 बनते तर ती संख्या कोणती? बघा, आता हे उत्तर कसं काढणार आहे आपण इकडे बघा. हे पहा, 12.5% ना, याला आपण अंश आणि छेद मध्ये 1/8 असं लिहू शकतो. यानंतर हे बघा, त्यांनी आपल्याला विचारलं काय? त्यांनी आपल्याला विचारलंय तर ती संख्या कोणती? हे बघा, एका संख्येत 12.5% वाढ होते तर ती 99 बनते. आता पहा, 8 आणि 1 किती झाले? 9. म्हणजे आपण काढलेलं उत्तर 9 आणि त्यांनी दिलेलं उत्तर किती आहे? 99. हे पहा, वाढ किती होते? 8 अधिक 1 9. म्हणजे आपण जी वाढवलेली संख्या मिळवली ती छेदामध्ये घ्यायची आणि त्यांनी जी वाढवलेली संख्या आहे ती वरती घ्यायची आणि विचारलं काय तर ती संख्या कोणती? म्हणजे 8च्या मान आपल्याला विचारायला या ठिकाणी. 9 ने भाग दिला, 11 9 99. 11 गुणिला 8 किती झाले? 88. हे आपलं योग्य उत्तर आहे. तर चला बघा, आता खालचा प्रश्न सेम याच्यावर आहे. हे बघा, हा प्रश्न ग्रुप डी ला विचारलेला होता. एवढं लक्षात घ्या, महत्वाचा प्रश्न आहे. आता बघा, 47.1/2 याला जे आपण कसं लिहू शकतो बघा. पहिले याचे रूपांतर करू आपण. 47 दुने
97. हे बघा, हे पहा, हे आपल्याला शेकडेवारीमध्ये दिलंय. याला अंश आणि छेद मध्ये तयार करायचे. मी काय करणार आहे आता, 47 गुणिले 2 किती येतं 94, आणि त्याच्यात हा एक टाका 95, म्हणजे 95/2 असं येणार आहे. आणि पर्सेंटेजच्या भागीला 100. आता बघा, आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. इथं 5ने जर भाग दिला 19 5 95, इथं जर 20ने भाग दिला 20 5 100. आता बघा, अंश आणि छेद कसा तयार होईल याच्या. अंशस्थानी राहिला 19, छेदस्थानी छेदांच्या गुणाकार 20 दुने 40. आता बघा, आपल्याकडे आलं काय, आपल्याकडे आहे फक्त 19/40. बघ, याचे डायरेक्ट रूपांतर आपण काय केलं 19/40. आता त्यांनी काय म्हटलं, एक संख्या 47.1/2 म्हणजे 47.5% वाढवली असता ती किती बनते 590. त्यांनी दिलेली संख्या नेहमी कुठे लिहायची अंशाला. आणि हे पहा, वाढवली त्यांनी, म्हणजे त्यांनी वाढवलेली संख्या 500 होत. आपण वाढवलेली संख्या कुठे येणार आहे छेदस्थानी. आपली वाढवलेली संख्या काय येणार आहे 40 आणि 19 किती आले 59. विचारलं का ते काय त्यांनी ती संख्या, म्हणजे 40चा मान त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. जे विचारलं राहतं ते गुणाकारामध्ये ठेवा. हे पहा, 59 10 गुणिले 40 आपलं उत्तर आलं 400. बघा मित्रांनो, अशी सोपी मेथड राहते. हे बघा, आपण यानंतर सुद्धा आपलं लेक्चर कंटिन्यू राहणार आहे. हे बघा, आपण 4 उदाहरणं घेतोय. हो, यानंतर आपण थोडंसं लॉंग लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत तुम्ही भाग 1 आणि हा भाग 2 दोघं कव्हर करून घ्या. तिसरा भाग पण मी लवकरात लवकर टाकणार आहे, आज किंवा उद्यामध्ये. तर चला, तोपर्यंत सर्वांना बेस्ट ऑफ लक. नमस्कार मित्रांनो, हे बघा, आपण या अगोदर 8 प्रश्न संपवले. आता आपण 9व्या प्रश्नापासून सुरुवात करणार आहोत. बघा, आपलं पर्सेंटेज टॉपिक चालू आहे आणि 9 नंबरचा प्रश्न आता बघा. 5650 या संख्येत 15% वाढ केल्यास ती एवढी होती. आता पहा, प्रश्न असं विचारलेला आहे, तर काय करायचं. आता पहा, 15% वाढ करतायत. आता पहा, 15%ला मी असं लिहू शकतो 15/100. आता पहा, याला जर लहान करायचं म्हटलं, दोघं ठिकाणी 5 ने भाग देईल. बघा, 5 3 15, इथं 5 ने भाग दिला, 5 दुने 10 आणि हा 0. आता बघा, मूळ संख्या काय होती 20 होती, आणि तिच्यात जर मी हे 3 टाकले तर किती होणार ती 23. आता पहा, या प्रश्नामध्ये मी मागच्या वेळी सांगितलं होतं की त्यांनी दिलेली संख्या नेहमी कुठे लिहा अंशामध्ये लिहा. अंशामध्ये लिहिल्यानंतर आता विचारलं काय त्यांनी, बघा, त्यांनी ही संख्या दिली आणि ही संख्या काय मुळात 20 आहे. आता पहा, ती इतकी होते, म्हणजे पहा 20 मध्ये 3 मिळवल्यानंतर इतकी होते, म्हणजे गुणाकारा काय ठेवायला सांगितलं त्यांनी 23. बघा, 20 छेदामध्ये काय घेतला, 20 ही मूळ संख्या असते आणि तिच्यामध्ये 3 मिळवले ते 23, म्हणजे ती संख्या 56 50 होती, म्हणजे 20चा मान होता, त्यांच्या मानवरती लिहिला, आपला मान खाल्ली. विचारलं काय वाढ केल्यास एवढे होते, वाढ केल्यास किती होते 23 होते. आपल्याला 23चा मान काढायचं आहे. जे विचारलं जातं ते गुणाकारामध्ये ठेवलं जातं नेहमी. आता बघा, हे बघा, थोडंसं कॅल्क्युलेशन जास्त होणार आहे. आता पहा, कॅल्क्युलेशन मी सोपं करण्यासाठी काय करणार आहे, थोडंसं डिजिटल सम मेथड वापरणार आहे या ठिकाणी. आता इथं बघा, डिजिटल सम म्हणजे काय, मी पहिल्यांदा काय करणार आहे, सर्वांचे अंकांची बेरीज मोजणार आहे. आता पहा, जिथं 9 जमत असेल तिथं कट करा. हे पहा, 9 9 कट केले, 7 आणि 2 9 किती झाले 6 आणि 5 किती झाले 11. 11 म्हणजे किती 2. अंकांची बेरीज किती आली 2. आता या ठिकाणी पहा, 9 कट केला मी, त्यानंतर हा 5 आणि 4 कट केला, किती झाले 7 आणि 6 13. 13 म्हणजे अंकांची बेरीज किती आली 4. हे पहा, अंकांची बेरीज करतोय त्यालाच म्हणतात डिजिटल सम, म्हणजे डिजिटची सम करणे. आता या ठिकाणी पहा, 5 आणि 4 9, 6 आणि 3 9,
म्हणजे सर्व 9 कट झाले. अंकांची बेरीज किती आली? 9. आता इथं पहा, इथं 9 जमतोय का? हो जमतोय. अजून परत किती येतंय अंकांची बेरीज? इथं 6 7 13. 13 मध्ये 10 टाका 23. 5 आणि 5 म्हणजे अंकांची बेरीज 23. 23 म्हणजे किती? अंकांची बेरीज 5. हे पहा, सर्व अंकांची बेरीज आपण इथं लिहिलेली. आता बघा प्रश्नामध्ये अंकांची बेरीज किती येते? प्रश्नामध्ये अंकांची बेरीज किती येते? 2 अधिक 0 2, 3 अधिक 2 5. किती झाले? 5 आणि 5 10, 10 आणि 6 किती झाले? 16. 16 म्हणजे किती? 7. हे पहा, डिजिटल समचे नियम असा आहे, छेदस्थानी जर 2 असेल तर अंशस्थानी 5 ने गुणा, छेदस्थानी जर 4 आला अंशस्थानी 7 ने गुणा, आणि छेदस्थानी जर 8 येत असेल अंशस्थानी किती गुणा? 8 ने गुणा. हे बघा, छेदस्थानी 2 आहे तर मी 5 ने गुणणार आहे. आता बघा किती उत्तर आलं याच्या? हे बघा, आपण या ठिकाणी यांची बेरीज केली. 5 आणि 5 किती झाले? 10. 10 आणि 7 16. 16 म्हणजे किती? 7. छेदस्थानी 2 अधिक 0 2, आणि 3 अधिक 2 5 गुणाकाराला. आता बघा 7 गुणिला 5 35. 35 म्हणजे किती झाले? 8/2. आणि हे पहा 2 ची जोडी काय? 5 म्हणजे अंशस्थानी किती गुणाचे? मला 5 ने. 8 5 40. अंकांची बेरीज किती आली? 4. आता पहा ऑप्शन मध्ये 4 कुठे दिसतं आपल्याला? डी. म्हणजे आपलं उत्तर काय राहणार आहे? हे. बघा मित्रांनो, तुम्ही आपल्या लेक्चरला कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला डिजिटल सम काय ते सर्व समजेल. आता पहा पुढचा प्रश्न पहा 10 नंबरचा. आता बघा, एक संख्या स्वतःच्या 25% 60 ने जास्त आहे तर ती संख्या कोणती? हे पहा NTPC रेल्वेला विचारलेला प्रश्न आहे. आता पहा एकदम सिंपल पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. हे पहा, एक संख्या स्वतःच्या 25% हे पहा स्वतः म्हणजे काय? ती एक 100% संख्या होती ती. इकडे लक्ष द्या, महत्वाचा प्रश्न आहे. हे पहा स्वतः काय आहे? ती 100%. स्वतः आहे 100% आणि 25% किती आहे? 60 ने जास्त. आता पहा 100% आणि 25 मध्ये कितीचा फरक आला? 75%चा फरक आला. तुम्ही इथून पण घेऊ शकता. कितीचा फरक आहे? 75%. आता पहा 60 ने जास्त आहे. 60 ने जास्त म्हणजे काय? तो एक फरक दिलाय. त्यांनी दिलेली संख्या कुठे लिहायची? वरती. आपण काढलेली संख्या कुठे घ्यायची? खाली. मी काय काढला? 75. आणि त्यांनी काय विचारलं? ती संख्या कोणती? ती संख्या म्हणजे काय? ती संख्या ही होती, स्वतः होती, म्हणजे आपल्याला 100च्या मान विचारले. जे विचारले ते गुणाकारामध्ये ठेवा. आता बघा 25 त्रिक 75, 25 चोक 100. 3 ने भाग दिला, 20 त्रिक 60. 20 गुणिला 4 किती आलं? 20 चोक 80. उत्तर काय आलं आपलं? 80. पर्याय क्रमांक 3. बघा आपण सोप्या पद्धतीने जाणार आहोत. यानंतर पुढच्या प्रश्नामध्ये बघा. आता पहा इथं काय येत आहे आपल्याला? हे पहा 60च्या 15%, 1% 15%, 45%च्या बरोबर आहे. आता पहा 60च्या 15% मी काय लिहिणार आहे? फक्त 60 गुणिला 15. चा अर्थ काय सांगितलं? गुणाकार. हे पहा 15% ना आपण थोडंसं राहू देऊ. हे पहा इथं स्वल्पविराम म्हणजे काय? बरोबरचे चिन्ह. 1च्या 45% च्या बरोबर आहे. आता पहा आपल्याला 1ची किंमत काढायची. हे बघ 15% म्हणजे किती? 15/100. 45% म्हणजे किती? 45/100. बरोबरचे चिन्ह असेल आणि आजूबाजूला जर गुणाकाराचे संबंध असेल, समोरासमोरील संख्या कट होतात. झाले कट? हो झाले. आता यानंतर 15 1 15, 15 त्रिक 45 झाले समोरच्या समोर. अजून समोरासमोर 3 1 3, 3 2 6. म्हणजे x बरोबर फक्त 20. म्हणजे 1 ची किंमत काय आपली? 20. हे बघा एका स्टेप मध्ये उत्तर आपलं येत आहे. आता यानंतर बघा पुढचा प्रश्न आपण थोडंसं घेऊ. 180च्या 15% मध्ये
काय मिळवावे म्हणजे बेरीज 360च्या 20% एवढी होईल. आता पहा 180च्या 15%. 180 लिहा. चे म्हणजे गुणाकार 15% बरोबर. काय मिळवावे. कायचा अर्थ काय धरायचा एक्स. एक्स मिळवावे म्हणजेचा अर्थ काय धरायचा नेहमी म्हणजे आणि स्वल्पविराम आलं तर याचा अर्थ काय धरायचा बरोबरचे चिन्ह. 360च्या 20%. 360च्या 20%. आता पहा टक्के म्हणजे काय 0. हे पहा हे कटिंगच होतात त्याच्यामुळे आपण नाही दिलं तरी चाललं असतं बरोबर. ठीक आहे चला आता बघा एवढे कॅल्क्युलेशन करायला मला काय लागणार आहे थोडा वेळ लागणार आहे. तर मी पहा वेळ आपल्या कसं वाचवायचा हे बघणार आहे. कारण की पहा परीक्षेत आपल्याला एक डॉट लिहायला सुद्धा 1 सेकंद लागतो. म्हणजे विचार करा की आपण केवढा टाइम नेहमी वाया घालवतो तिथं. आता पहा आपण इथं काय करू डिजिटल सम अप्लाय करू. डिजिटल सम तुम्हाला थोडं थोडं माहित आहे आता. हे पहा 8 आणि 1 किती झाले 9. 9 गुणिले 6. 5 आणि 1 किती झाले 6 अधिक 1. 6 आणि 3 किती झाले 9. 2 आणि 0 2. हे बघा डिजिटल सम अप्लाय करता येईल. इथं अंकांची बेरीज किती आली 4. अंकांची बेरीज 6. अंकांची बेरीज 5. अंकांची बेरीज 9. आता पहा थोडा विचार करा 9 ला जर कोणत्याही संख्येने गुणलं तर अंकांची बेरीज किती येते 9. 9 अधिक x. 9 ला कोणत्याही संख्येने गुणलं तर अंकांची बेरीज किती येते 9. आता बघा या ठिकाणी हे पहा मी काय बोललो 9 ला कोणत्याही संख्येने गुणले तर अंकांची बेरीज किती आहे. हे पहा 9 ला तुम्ही कोणत्याही संख्येने गुणा 6 ने गुणून पहा 9 × 54. अंकांची बेरीज किती आली रे भाऊ 9. 9 ला 8 ने गुणून पहा अंकांची बेरीज किती आली 9. 7 आणि 2 9. आता बघा 9 अधिक x बरोबर 9. आता बघा 9 मध्ये किती मिळवावे म्हणजे आपल्याला उत्तर 9 भेटेल. हे पहा 9 मध्ये समजा मी 9 टाकले बरोबर आहे किती आले 18. 18 म्हणजे किती आलं 9. म्हणजे पहा म्हणजे मला x ची किंमत किती आहे 9. आपला ऑप्शन मध्ये कुठे या ठिकाणी. हे पहा हे व्यवस्थित बघा 9 अधिक x बरोबर 9. 9 मध्ये किती टाकले म्हणजे अंकांची बेरीज 9 होईल. 9 मध्ये जर मी 9 टाकलं तर 9 9 किती आले 18 आणि 18 म्हणजे किती आले 9. तर परत मला हा 9 भेटतो या ठिकाणी. बघा मित्रांनो आपण महत्त्वाचे प्रश्न बघितले या ठिकाणी. तर आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. हे बघा तुम्ही सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला पुन्हा हा व्हिडिओ किंवा ह्या आपल्या चॅनलची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. आणि इतर मुलांनाही तुम्ही शेअर करा लाईक करा. तर चला भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये.